एक व्यक्ती असतो जो आपल्या 3 मुलांसोबत आणि पत्नीसोबत राहत असतो. तो व्यक्ती फळं विकण्याचं काम करत असतो. तो जसा फळं विकण्यासाठी बाहेर जातो, तसं त्याची पत्नी Instagram वापरत असते. एक दिवस असाच त्या 40 वर्षीय महिलेला तिच्यापेक्षा वयाने 15 वर्षांनी लहान असलेल्या एका मुलाची फ्रेंड रिक्वेस्ट येते. आणि नंतर त्या 24 वर्षाच्या मुलामध्ये आणि या 40 वर्षाच्या महिलेमध्ये असे काहीतरी घडतं, असा काहीतरी मोठा प्रकार होतो, जो आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नक्की त्या महिलेचं आणि त्या 24 वर्षाच्या मुलाचं काय सुरू होतं? काय आहे संपूर्ण कहाणी? पूर्ण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते सांगली जिल्ह्यामध्ये. इथे असलेल्या तासगाव परिसराच्या आसपास राहणारा निलेश पायगुडे, वय वर्ष 45, त्याची पत्नी सविता, वय वर्ष 40 आणि या दोघांची 3 मुलं, 2 मुली आणि 1 मुलगा. अशा प्रकारे हे कुटुंब त्या ठिकाणी आनंदाने राहत होतं. निलेश फळं विकण्याचं काम करत होता आणि तो जसा घरातून फळं विकण्यासाठी बाहेर पडायचा, तसंच सविता घरी एकटीच असायची. तिची मुलं थोडी मोठी होती, त्यांचं शालेय शिक्षण सुरू होतं. निलेश जेव्हा फळं विकण्यासाठी बाहेर जायचा, तेव्हा सविताला घरामध्ये जास्त काही काम नसायचं. फक्त स्वयंपाक, धुणी-भांडी करणे आणि दिवसभर मोबाईल चाळत बसणे. Instagram, Facebook अशा सर्व गोष्टी. जेवण बनवण्यात तिला तिच्या मुली देखील मदत करायच्या. अशा प्रकारे ही सविता अगदी आरामात राहणारी स्त्री होती. तिला कशाचीही चिंता नव्हती, टेन्शन नव्हतं. पतीच्या जीवावर ती घरामध्ये ऐशोआरामात जीवन जगत होती. पण असं म्हणतात ना, रिकामं डोकं हे सैतानाचं घर असतं. आणि याच रिकामटेकडेपणामुळे या कुटुंबाच्या आयुष्यात अशा काही घटना होणार होत्या, ज्यांची यांनी कधी कल्पना पण केली नव्हती. एक दिवस सविता असंच मोबाईल बघत होती, तेव्हा तिला विशाल शितोळे नावाच्या एका मुलाचा मेसेज आला. सविता देखील त्याच्यासोबत बोलू लागली. हा विशाल शितोळे आजपासून 4 वर्षापूर्वी 21 वर्षाचा होता आणि ही सविता 36 वर्षाची होती. 2021 मध्ये यांचं हे प्रकरण सुरू झालं होतं. त्याचा शेवट 2025 मध्ये झाला. कसा झाला हे आपल्याला पुढे समजणारच आहे. आता जसं सविताला विशालचे मेसेज येऊ लागले, तसं सविता देखील त्याच्यासोबत चॅटिंग करू लागली. इथं एक गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल. सविता ही तिच्या आयुष्यात बोर झालेली. दिवसभर हाताला काही जास्त काम नसल्यामुळे तिचा वेळ पण जात नसायचा आणि त्यापेक्षाही अवघड म्हणजे तिची रात्र पण सरत नसायची. कधीतरी ती मोबाईलमध्ये व्हिडिओ बघून स्वतःला गरम करायची, पण आतून तिला असं वाटायचं की कुणीतरी आपल्याला चांगलं रगडून घ्यावं आणि घाम काढावा. लग्न होऊन बरीच वर्ष झाल्यामुळे तिच्यात आणि निलेशमध्ये पाहिल्यासारखे संबंध होत नव्हते. निलेश दिवसभर कामाने दमून जायचा आणि आल्यावर रात्री तसाच झोपून जायचा. सविता अजूनही स्वतःला तरुण समजत होती. मोबाईलवर दिसणाऱ्या रील्स आणि नवीन नवीन गोष्टीमुळे तिला स्वतःच आयुष्य हे कुठेतरी मागे पडत आहे हे जाणवत होते. आणि याच गोष्टीमुळे तिने या अनोळखी मुलासोबत गप्पा मारायला सुरुवात केली. त्याने सविताला सांगितले की मी खानापूरचा आहे. त्यानंतर दोघांमध्ये ओळख होऊ लागली. दिवसेंदिवस यांच्यात चॅटिंग सुरू असायची आणि हळूहळू हे दोघे पण नको त्या गोष्टीवर बोलायला लागले. जसं की आज आत काय घातलं आहे, आज कोणता कलर आहे. विशालला समजत होते की ज्या अर्धी सविता आपल्याला अडवत नाही, म्हणजे तिला पण तेच हवे आहे. विशाल जो होता तो सविताला सांगत होता की मी खानापूरमध्ये काम करतो
आणि मला 30,000 रुपये पगार आहे. आता एवढा पगार ऐकून ही सविता विचार करू लागते की 21 वर्षाचा मुलगा इतकं सगळं कमावतो आणि माझा पती फळं विकून किती कमावतो? फक्त घर खर्च चालतो, पण आयुष्यात आरामदायी जीवन नाही. अशा प्रकारे ही सविता त्या मुलाकडे आकर्षित होऊ लागते. विशालने देखील तिला सर्व काही विचारलेलं असतं. तुझं लग्न कधी झालं? तुझा पती काय करतो? तुझी मुलं काय करतात? हे सर्व तपशील सवितानं त्याला दिलेले असतात. तिनं तिचा फॅमिली फोटो देखील त्याला शेअर केलेला असतो. अशा प्रकारे दोघे एकमेकांना अगदी चांगल्या प्रकारे ओळखू लागतात. आता हळूहळू विशाल तिच्याकडून तिचा कॉन्टॅक्ट नंबर घेतो. व्हिडिओ कॉल सुरू होतात. दोघे एकमेकांना लाईव्ह पाहू लागतात आणि यांच्यामध्ये प्रेमाच्या गोष्टी होऊ लागतात. विशाल सविताला म्हणत होता की काहीही झालं तरी मला तुला भेटायचं आहे. भेटल्यानंतर काय काय करायचं आहे तुला माहीत आहे ना? मात्र सविता म्हणते की ते शक्य नाही. तू तिकडे खानापूरध्ये काम करतोस, मी इकडे आहे. आणि त्यातल्या त्यात माझा पती, त्याला जर समजलं तर काय होईल? तो फळं विकत असतो. तू जर म्हणशील रात्री भेटायचं तर मी रात्री इथून निघू शकत नाही. कारण माझा पती सकाळी 8 वाजता इथून जातो, रात्री 10 वाजता घरी येतो. त्यामुळे मी रात्री कुठेही जाऊ शकत नाही. तेव्हा विशाल म्हणतो की रात्री नाही तर मग आपण दिवसा भेटूया. आणि 3 दिवसांनी हा विशाल तिकडून खानापूरहून तासगावची गाडी पकडून येतो. सविता आपल्या मुलांना काहीतरी कारण सांगते. बाजारात वगैरे चालले आहे असं सांगून ती देखील जाते. त्यानंतर हे दोघे एका ठिकाणी भेटतात आणि एकमेकांना डोळे भरून बघतात आणि कडक अशी मिठी मारतात. इतके दिवस जे फक्त मोबाईलवर चालू होतं, ते आज प्रत्यक्ष होणार होतं. एका ठिकाणी ज्यूस पिल्यानंतर आता या दोघांना शरीराची पण तहान लागलेली आणि ती तहान भागवण्यासाठी विशाल तिला रिक्षा करून 5 किलोमीटर लांब एका हॉटेलवर घेऊन जातो. खर्चाची काळजी न करता तो रूम बुक करतो आणि आत गेल्यावर कडी लावून अंघोळीला जातो. तोपर्यंत सविता ही बाहेर बेडवर बसते. थोड्या वेळानं जेव्हा तो बाहेर येतो, तेव्हा सवितानं फक्त इनर घातलेले होते आणि त्याची वाट पाहत होती. दोघांनी एकमेकांचा घाम काढायला सुरुवात केली. विशाल हा वयानं तरुण असल्यामुळे नॉनस्टॉप रन काढत होता आणि सविता त्याचा आनंद घेत होती. सविता ही अनुभवी होती, त्यामुळे ती त्याला चांगला प्रतिसाद देत होती. वेगवेगळे अँगल आणि पोज करून ती उड्या मारत होती. चांगली 1.5 तास बॅटिंग केल्यानंतर विशाल आऊट झाला आणि बाजूला घामाघूम होऊन पडला. त्यानंतर दोघांनी जेवण केलं आणि आवराआवर करून बाहेर पडले. सविता 21 वर्षाच्या मुलासोबत या सर्व गोष्टी करून खुश होती आणि तिला तो मुलगा खूप आवडू लागला होता. सविताचा पती तिकडे फळे विकत होता आणि सविता इकडे तरुणासोबत आयुष्याचा आनंद घेत होती. विशाल चांगल्या पद्धतीने कमवत होता. त्यामुळे त्याला पैसा खर्च करायलाही काही वाटत नव्हतं, कारण तो विवाहित नव्हता. त्याला कसलीच चिंता नव्हती. जितका काही पैसा यायचा तो सर्व खर्च केला तरी त्याला त्याची पर्वा नव्हती. आणि तो सर्व पैसा सवितावर खर्च करू लागला होता. विशाल सविताला बऱ्याच ठिकाणी फिरायला घेऊन जात राहिला. आता ही सविता विचार करू लागली की माझ्या पतीसोबत राहून इतकी वर्ष झाली, पण आजपर्यंत त्यानं मला कुठेही नेलं नाही. मात्र हा विशाल माझ्यासाठी काय नाही करत आहे? माझ्यासाठी सर्व गोष्टी करत आहे. कदाचित देवानंच याला माझ्यासाठी पाठवलं असेल, असं सविताला वाटू लागलं आणि ती त्याच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडी झाली. अशा प्रकारे सविताही आपल्या पतीला फसवत होती. पती तिकडे मेहनत करत होता, फळे विकत होता
आणि सविता इकडे कार्यक्रम करत होती. तिच्या पतीला कानोकानीही या गोष्टीची खबर नव्हती. आता असंच त्यांचे संबंध 1-2 महिने नाही, 1-2 वर्ष नाही, तर तब्बल 4 वर्षापासून सुरू होते. 2021 पासून विशाल आणि सविताचं हे संबंध सुरू झाले होते आणि आता 2025 साल आलं होतं. 24 ऑक्टोबर 2025 चा दिवस असतो. निलेश आपल्या पत्नी सविताला म्हणतो की मी आज नाट्य कार्यक्रम बघण्यासाठी जाणार आहे आणि मी रात्री जेव्हा घरी येईन तेव्हा जेवण करेन. माझ्यासाठी जेवण वाढून घरात झाकून ठेव. सविता म्हणते, ठीक आहे. तिचा पती कार्यक्रमासाठी जातो आणि रात्री 11च्या दरम्यान तो घरी येतो. त्याला त्याच्या पत्नीनं जेवण वाढून ठेवलेलं असतं. तो जेवण करतो आणि आपल्या अंथरुणावर झोपून जातो. सविता तर आधीच झोपलेली असते. जसा दुसरा दिवस उगवतो, सविताला जाग येते आणि ती बघते की आपला पती अजूनपर्यंत झोपेतून उठलेलाच नाही. ती जवळ जाते, त्यानं अंगावर घेतलेली चादर बाजूला सरकवते आणि जसं ती बघते तसं ती हैराण होते आणि त्या ठिकाणी ओरडू लागते, हंबरडा फोडते, कारण निलेशचा कोणीतरी खून केलेला होता. त्याचा मृत्यू झालेला होता. सविता मोठमोठ्यानं रडत असते. तिचा आरडाओरड ऐकून शेजारी-पाजारी आणि गावातील लोक त्या ठिकाणी जमा होऊ लागतात. बघता बघता लोक त्या ठिकाणी जमा होतात. ही खबर पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचते. पोलीस घटनास्थळी दाखल होतात. मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करण्यात येतो. पोलिसांनी मृतदेह ज्या क्षणी पाहिला त्याच क्षणी त्यांना कळून चुकलं की हा खून आहे. कारण निलेशच्या गळ्यावर वार केलेले होते. आता पोलीस मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करतात आणि सविताची विचारपूस करण्यात येते की नक्की काय झालं होतं. सविता म्हणते की काल रात्री आमच्या गावामध्ये नाट्य कार्यक्रम होता आणि माझे पती कार्यक्रम बघण्यासाठी गेले होते. जाताना त्यांनी मला सांगून गेले होते की माझ्यासाठी जेवण वाढून ठेव, मी तिथून आल्यानंतर जेवण करेन. आणि मी अगदी तसंच केलं होतं. त्यानंतर मी झोपून गेली. ते जेव्हा तिथून आले त्यांनी जेवण केलेलं होतं, कारण मी वाढलेलं जेवण त्यांनी संपवलेलं दिसत आहे. मात्र मी जशी सकाळी उठले, त्यांच्या चेहऱ्यावरची चादर ओढली तर मला रक्ताचे दाग दिसले. त्यांच्या गळ्यावर निशाण दिसले. त्यांचा मृत्यू झालेला होता. कोणीतरी त्यांची हत्या केलेली होती. असं बोलून ही सविता पोलिसांसमोर रडू लागते. गावकऱ्यांनाही तिची कीव येत होती. हिच्यासोबत किती वाईट झालं. हिचा पती तिला सोडून गेला. आणि तो निलेश जो होता, तो देखील खूप गरीब माणूस होता. फळे विकून आपलं घर चालवत होता, प्रपंच चालवत होता. त्याची 3 मुलं होती, पत्नी होती आणि कसबसं त्याचं जीवनयापन सुरू होतं. मात्र त्याचा असा कोण दुश्मन बनला ज्यानं त्याला या दुनियेतून उचललं? लोक विचार करतच होते आणि पोलीस सविताला प्रश्न विचारत होते. सवितानं देखील पोलिसांना जसं घडलं तसं सांगून दिलं होतं. मात्र पोलिसांना अजूनही कळत नव्हतं की निलेशची हत्या नक्की कोणी आणि कशामुळे केली. पोलिसांना कुठेच काही पुरावा मिळत नव्हता. त्यामुळे पोलीस सुरुवातीला निलेशच्या घरापासूनच तपास सुरू करतात. सविताची अधिक कसून चौकशी सुरू होते. त्यानंतर तिचा मोबाईल नंबर, कॉल डिटेल्स वगैरे सर्व काढण्यात येतात. जशा तिच्या कॉल डिटेल्स काढण्यात येतात तसं दिसतं की तिचे संपर्क विशाल शितोळेसोबत होते. आता विशालचं लोकेशन जेव्हा काढण्यात येतं तेव्हा त्याचं लोकेशन खानापूरला दाखवत होतं. मात्र ज्या दिवशी निलेशची हत्या झाली त्या दिवशी या विशालचं लोकेशन याच ठिकाणी दाखवत होतं. आता पोलिसांना कळायला वेळ लागला नाही. त्यानंतर ते लगेच खानापूरला गेले आणि विशाल शितोळेला ताब्यात घेतलं. जेव्हा त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि त्याची कसून चौकशी सुरू झाली
तेव्हा तो सुरुवातीला नाटकं करत होता. मात्र जेव्हा पोलिसांनी त्याची सर्व्हिसिंग केली, ऑइल चेंज केले, तेव्हा तो सांगू लागला की यामध्ये फक्त माझी चूक नाही, तर निलेशची जी पत्नी आहे सविता, हिचा देखील खूप मोठा हात आहे. यानंतर पोलीस सवितालाही ताब्यात घेतात आणि दोघांची जेव्हा कसून चौकशी सुरू होते, तेव्हा दोघेही त्या ठिकाणी पूर्णपणे तुटतात आणि संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगू लागतात. सविता सांगते की 2021 मध्ये विशालसोबत माझी ओळख झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आता याला प्रेम म्हणायचं की दुसरं काही हे तुम्हीच ठरवा. आणि आम्ही दोघं एकमेकांना भेटू लागलो. विशालला जेव्हा वाटायचं तेव्हा तो भेटण्यासाठी यायचा. तब्बल 4 वर्ष हा सगळा कार्यक्रम चालू होता. आता सविताचा जो पती होता निलेश, तो तर बिचारा मेहनत करत होता. तो सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडायचा, तिकडे फळांचा स्टॉल लावायचा, 10 वाजता येऊन आपला टिफिन घेऊन जायचा आणि त्यानंतर तो डिरेक्ट रात्री 10 वाजता घरी यायचा. म्हणजे दिवसभर निलेशच्या घरी येण्याचा काही प्रश्नच नव्हता. घरी फक्त सविता आणि मुलं असायची. आणि सविता जेव्हा विशालला भेटण्यासाठी जायची, तेव्हा ती मुलांना सांगून जायची की मी बाजारात मार्केटमध्ये चालले आहे. आणि जेव्हा कधी निलेशचा सवितासाठी फोन यायचा, तेव्हा घरी मुलं फोन उचलायची आणि वडिलांना सांगायची की आई मार्केटमध्ये गेली आहे. जेव्हा जेव्हा निलेश सविताला कॉल करायचा, तेव्हा तेव्हा त्याला हेच उत्तर मिळायचं की ती मार्केटमध्ये गेली आहे. आता निलेशला थोडं विचित्र वाटू लागले. नक्की ही वारंवार मार्केटमध्ये का जात असते? मी तर सर्व सामान घेऊन येत असतो. त्याला संशय येऊ लागला. त्यानंतर हा निलेश सविताचा माग काढू लागला आणि पाठलाग करत असताना त्याला स्पष्ट दिसलं की त्याची जी पत्नी आहे, जी आता थोड्याच दिवसात उतारवयाला लागणार आहे, ती एका तरुण मुलाच्या प्रेमात पडली आहे. त्याच्यासोबत भेटते, बोलते, त्याच्यासोबत विविध ठिकाणी फिरत असते. हे निलेशनं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि तो पूर्णपणे तुटला. जशी सविता घरी आली, तसा त्यानं तिच्यावर हात उचलण्यास सुरुवात केली, मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र सविता थांबायचं नाव घेत नव्हती. जेव्हा जेव्हा विशाल म्हणायचा, तेव्हा ती त्या ठिकाणावरून निघायची आणि भेटायला जायची. ती घाबरत नव्हती आणि निलेश हा सांगून सांगून वैतागला होता, त्रस्त झाला होता. हा एक इमानदार व्यक्ती होता, फळ विकणारा व्यक्ती होता, गरीब व्यक्ती होता, अतिशय साधा माणूस होता. मात्र पत्नीच्या अशा वागण्यामुळे निलेश आता दारूचे सेवन करू लागला होता. तो खूप जास्त प्रमाणात दारू पिऊ लागला होता आणि जसा तो दारू प्यायचा, तसं त्याला त्याच्या पत्नीचं ते कृत्य आठवायचं आणि त्यानंतर तो आणखी मारहाण करायचा. मात्र ही सुधारायचं नाव घेत नव्हती. ते म्हणतात ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, अशीच तिची अवस्था झाली होती. तिनं एका चांगल्या व्यक्तीचं आयुष्य इथे उद्ध्वस्त केलं होतं. ज्यानं कधी दारूला हातही लावला नव्हता, त्याला तिनं दारूच्या आहारी लावलं होतं. मात्र ही अजूनपर्यंत सुधारली नव्हती. ती विशालला सोडायला तयार नव्हती. सविताला 2025 मध्ये समजतं की विशालचं लग्न ठरलं आहे. तिला सोशल मीडियावर कुठेतरी त्याची स्टोरी दिसते आणि तिला जेव्हा हे कळतं, तेव्हा ती विशालला कॉल करते आणि त्याला म्हणते की तुझ्या प्रेमात मी वेडी झाली आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू लग्न करू नको. आणि विशाल देखील तिच्या प्रेमात वेडाच झाला होता. तोही सविताला म्हणत होता की तुझं तर आधीच लग्न झालं आहे, तुझा पती आहे आणि आपण दोघं लग्न कसं करू शकतो? तेव्हा ही सविता त्याला बिनधास्त म्हणते की या पतीला तर मी त्रस्त झाले आहे. हा नसला तर बरं. हा मला मारहाण करतो. पण तो मारहाण का करत होता हे तिला समजत नव्हतं. सविता स्वतःच विशालला म्हणते
की 24 ऑक्टोबर रोजी आमच्या गावामध्ये नाट्य कार्यक्रम आहे. त्या दिवशी बरीच गजबज असेल. लोक कार्यक्रम बघण्यासाठी तिकडे गेलेले असतील आणि त्याच दिवशी आपण असा काहीतरी प्लॅन बनवू. आणि त्या दिवशी जसा सविताचा पती निलेश कार्यक्रम बघण्यासाठी गेला, तसंच सविताने विशालला घरी बोलावून घेतलं आणि घरात लपवून ठेवलं. निलेश बिचारा तिकडे कार्यक्रम पाहून परत आला. त्याने जेवण केलं आणि तो आपल्या अंथरुणावर जाऊन पडला. त्याला संशय येण्याचं काही कारण नव्हतं. इकडे विशाल लपून बसलेला होता आणि जसा तो उठला, त्याने पाहिलं की निलेश झोपलेला आहे. त्याने कुऱ्हाड घेतली आणि कुऱ्हाड घेऊन तो निलेश जवळ दिला. त्याला वार करायचा होता, मात्र त्याच्यामध्ये ती हिंमत होत नव्हती. विशाल विचार करत होता की आता जर याची हत्या करून काय उपयोग? आपल्याला दुसरी पत्नी मिळेल, आपलं जीवन व्यवस्थित चालेल आणि या गोष्टीच्या फंद्यात पडायलाच नको. असा तो विचार करून मागे फिरतच असतो, तितक्यात निलेशला जाग येते. आणि जेव्हा त्याला जाग येते, तेव्हा विशालला वाटतं की आता याची जर हत्या केली नाही, तर आपला सर्व भांडाफोड होईल. आणि त्यामुळे विशाल निलेशच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करतो आणि त्या ठिकाणी निलेश या दुनियेला सोडून जातो. ज्यावेळी विशाल हे कृत्य करत होता, त्यावेळी निलेशची जी पत्नी आहे सविता, ही देखील त्याच्या सोबत उभी होती आणि त्याला मारण्यासाठी सांगत होती. अशा प्रकारे त्यांनी ती हत्या केली. त्यानंतर त्यांनी निलेशच्या अंगावर चादर टाकली आणि सविताने विचार केला की आता जशी सकाळ होईल तसं मी नाटकाची सुरुवात करेन. आणि तिनं अगदी तसंच केलं. मात्र म्हणतात ना, कायद्याचे हात लांब असतात. पोलिसांनी गुन्ह्याचं गांभीर्य समजून घेऊन हे प्रकरण अगदी चांगल्या पद्धतीनं सोडवलं आणि या लैला मजनूंना कायमस्वरूपी जेलमध्ये पाठवून दिलं. आता कदाचित आयुष्यभर ते जेलमध्येच राहतील आणि लवकरच त्यांचा तिथेच अंत होईल. मात्र एका नीच, नालायक स्त्रीमुळे 3 मुलांचं आयुष्य त्या ठिकाणी बर्बाद झालं आणि आपल्या मुलाबाळांसाठी कष्ट करणाऱ्या गरीब निलेशला आपला जीव कायमचा गमवावा लागला. अशा स्त्रीबद्दल आपण काय म्हणू इच्छिता? ते जरा कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.